केंद्र सरकारच्या नशामुक्त भारत अभियान अंतर्गत सांगली जिल्हा पोलिसांनी अंमली पदार्थ विक्री विरोधात सुरू केलेल्या विशेष मोहिमेत मिरज येथे मोठी कारवाई करण्यात आली। महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने छापा टाकून तब्बल 2 किलो तयार गांजा जप्त करत एका संशयिताला अटक केली। जप्त केलेल्या गांजाची किंमत सुमारे 50,000 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले। ही कारवाई कैकाडी गल्ली मिरज परिसरात करण्यात आली। अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव बाशा अली हुसेन सय्यद, वय 57, राहणार कैकाडी गल्ली मिरज असे आहे। पोलिसांनी त्याच्या विरोधात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सांगली जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या आणि गांजा विक्रीसह गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या सराईत गुन्हेगार हुसेन बाशा सय्यद याच्या नातेवाईकांकडून अंमली पदार्थ विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती महात्मा गांधी चौक पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले। पोलिसांनी सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे विक्रीसाठी आणलेला गांजाचा साठा आढळून आला। त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत गांजा जप्त केला व संशयिताला अटक केली। ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील यांच्यासह पोलीस पथकाने सहभाग घेतला।